सुरेश शेळके. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही ते शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्ती होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1851 रोजी महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. समाजातील विषमता दूर करून त्यांनी समाजाची द्राक्षपिता करण्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य वाहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. एवढेच नाही तर त्यांनी जगातले सर्वात मोठे संविधान दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणात आर्ट्स कृती होती. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. समाजातील प्रश्नप्रधानांसाठी न्यायनाट करण्यासाठी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारले. लाखो अनुयायांना समवतेचा मार्ग दाखवला. महाड 14 तळे स्वीकारले. खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठी चळवळींच्या माध्यमातून त्यांनी मार्ग काढला. यांच्या अनेक विचारांनी वंचित घटकांना नवी दिशा मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा योगदान केवळ भारतापुरते नसून ते जागतिक स्तरावर आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. आजही यांच्या विचारांनी आपण आपले आयुष्य उज्ज्वल करीत आहोत. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आज 14 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉक्टर बाबा आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहे. डॉक्टर बाबा आंबेडकर हे आयुष्यभर दलितांच्या हक्कासाठी त्यांनी मोठा लढा दिला. डॉक्टर बाबा यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते व वडिलांचे नाव रामजी असे होते. त्यांना माझे कुटुंब माझे नाव डोळ्यातून कोसळणाऱ्या आश्वासांना आज धुमा आहे. डोळ्यातून कोसळणाऱ्या आश्वासांना आज धुमा आहे. कारण बाबासाहेब तुमच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने उभा आहोत. कारण बाबासाहेब तुमच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने उभा आहोत. सागराचे पाणी कधी आटणार नाही. सूर्याचा तेज कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही. सूर्याचा तेज कधी मिटणार नाही. एकच काय 1000 जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार टिकणार नाही. एकच काय 1000 जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार टिकणार नाही. ज्ञान सूर्य 14 तळ्याचे त्यांनी चवदार केले. 14 तळ्याचे त्यांनी चवदार केले. पशुसारख्या जगणाऱ्यांना त्यांनी मारतात नेले. पशुसारख्या जगणाऱ्यांना त्यांनी मारतात नेले. ज्ञान सूर्य भारतरत्न भीमराव आमटे. ज्ञान सूर्य भारतरत्न भीमराव आमटे. पहा आबाळावर गेला त्याचा माणुसकीचा वेग. पहा आबाळावरती गेला त्याचा माणुसकीचा वेग. बाबासाहेबांचे मानवकीचे उपकार त्यांनी भारत देशाला संविधान दिलं. बाबासाहेबांचे मानवकीचे उपकार त्यांनी भारत देशाला संविधान दिलं. या महान मानवाला माझा सलाम. जय हिंद, जय भारत. म्हणजे अतिशय कडक किंवा अतिशय विचित्र प्रवृत्तीचे लोक, मनुवादी लोक, ते त्या दलितांना मंदिरात जाऊ देत नाही. वास्तविक आपल्याला माहिती आहे की देव सगळ्यांचा असतो. आपण तर म्हणतो देव लहान मुलांना देव जन्माला घालतो, बरोबर की नाही? मग दलितांना कोणी जन्माला घातलं? देवाला जन्माला घातलं, पण त्या देवाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता. मग बाबासाहेबांनी त्या दलितांना उद्या काय